गुड मॉर्निंग. तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि आजच असतो त्रिशूचा संस्कार वर्ग. तोच सुटल्यानंतर आम्ही तिघेही जण वडकीच्याच घरी म्हणजेच माझ्या सासूरवाडीत गेलो आणि तिथेच अख्खा दिवस घालवला. तिथून संध्याकाळी पुन्हा आमच्या रिटर्न घरी आलो आणि घरी येताना सोबत ब्रेड घेऊन आलो. इथे माझं मिस्टर पोटमाळ्याला पडदा लावून देत होते, तोपर्यंत मी ते मस्त सँडविचची तयारी करून घेतलेली आहे. आज मी इथे एवढा घाट ह्यासाठी घातलेला आहे कारण माझ्या मिस्टरांना हे अशा पद्धतीचं सँडविच खूप म्हणजे खूप आवडतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं सँडविच बनवून बघा आणि ह्याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्याचा मी डिटेल व्हिडिओ नक्की अपलोड करेल यूट्यूबला. तर प्रत्येकाची सँडविच करायच्या पद्धती या खूप वेगळ्या वेगळ्या असतात. मी अशा पद्धतीने बनवते, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. खूप म्हणजे खूप सुंदर लागतं असं सँडविच. तर इथे तुम्ही बघत आहात मी इथे मस्त सँडविच बनवून घेणार आहे आणि आपला जो साधा नॉनस्टिकचा तवा असतो त्यावरच मी ह्याला टोस्ट करून घेणार आहे. अगदी बाहेरच्यासारखा टोस्ट होतो, छान क्रंची. तर आवाज ऐकला तुम्ही ह्याचा किती मस्त येतोय. तर इथे सँडविच आपलं रेडी झालेलं आहे. माझं मिस्टरसुद्धा मला मदत करत होते म्हणून मी इथे पहिला घास त्यांना भरवलेला आहे. सँडविचचा कार्यक्रम पटकन आवरला आणि किचन साफ करून घेतलं. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.